सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1200 खाटांचा स्वर्गवासी तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलसह विविध शैक्षणिक औद्योगिक उपक्रम आणि AI ई सुविधा पोर्टलचे उद्घाटन झाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिरपूरमध्ये MIDC स्थापन करण्याची व अरुणावती नदीवर बंधारे बांधण्याची घोषणा करत IT पार्कचे आश्वासन दिले। शिरपूरने शिक्षण, आरोग्य आणि सिंचनात साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक असून आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची सुपर 50 योजना कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले। कार्यक्रमाला मंत्री जयकुमार रावल, संजय सावकारे व आमदार अमरीशभाई पटेल उपस्थित होते। गेल्या 1.5 वर्षात धुळे जिल्ह्यात 40,000 कोटींची गुंतवणूक आल्याने भविष्यात धुळे व नंदुरबार जिल्हा राज्याचे प्रमुख औद्योगिक केंद्र बनतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मंत्री रावल व सावकारे यांनी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करत प्रलंबित सिंचन प्रकल्पांना निधीची मागणी केली आहे। आमदार पटेल यांनी हे रुग्णालय खानदेशसह मध्य प्रदेशातील गरिबांसाठी जीवनदान ठरेल असे सांगितले। शिरपूर पॅटर्न आणि वस्त्रोद्योगातील रोजगार निर्मितीमुळे हा परिसर राज्याच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। ते करता नेहमी धन्यवाद देतो की त्यांची जी दृष्टी आहे क्वालिटीशी ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत। स्वप्न पाहायचं तर मोठंच बघायचं, स्वप्न पाहायचं तर उत्तमच बघायचं। आज मी तुम्हाला सांगतो, अमरीश भाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून। पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं। आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये शाळा उघडणं असेल किंवा आदिवासी मुलांकरता सुपर 50 सारखी योजना असेल, मी स्वतः मागच्या काळात त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या आदिवासी मुलांचा जो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळाला, मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना ही कुठे राबवली जात असेल तर ती अमरीशभाईंच्या शाळेमध्ये राबवली जाते, हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि त्यासोबत पढाई आणि दवाई सोबत कमाई हा देखील महत्वाचा मुद्दा आहे। रोजगाराची निर्मिती आज आपण बघा, ज्या टेक्सटाईल मिलचं आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन केलं, खऱ्या अर्थानं यार्न असेल किंवा कापड असेल, दोन्ही ठिकाणी जगातल्या सगळ्यात आधुनिक अशा प्रकारच्या मशिनरीज आणून जे कपडे या ठिकाणी बनतायत आणि यापूर्वीही जे कपडे ते बनवत होते, आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगाच्या प्रगत देशांमध्ये आपल्या शिरपूरचा कपडा चाललेला आहे। युरोप असेल, अमेरिका असेल, त्यांना हवे असलेले कपडे हे आपल्या शिरपूरमध्ये बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं। आणि या निमित्ताने जी काही रोजगाराची निर्मिती वेगवेगळ्या उपक्रमांमधून त्यांनी केली, आणि आपण बघा आज इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जर शिकायला आले तर त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते। त्यांच्या राहण्याकरता व्यवस्था कराव्या लागतात, त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची खरेदी ते करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते जात असतात, इथे पैसा खर्च करत असतात, त्यामुळे त्यातनं रोजगाराची निर्मिती होते। आणि सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती आपण जर बघितलं तर ती सेवा क्षेत्रात होते, म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी किंवा वैद्यकीय क्षेत्र हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती करत असतात। आणि तेच क्षेत्र आज या ठिकाणी विकसित करण्याचं काम हे अमरीशभाईंनी केलेलं आहे। आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांनी जे केलेलं कार्य आहे, विशेषतः बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचं जे मॉडेल
आज शिरपूरने उभ्या महाराष्ट्राला शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून दिलं. ज्या भागामध्ये पाणी खाली गेलं होतं, खोल गेलं होतं, दुष्काळी होतं, आज तो भाग पाणीदार करण्याचं काम हे या ठिकाणी ज्या प्रकारे अमरीशभाईंच्या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून अमरीशभाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जे जे समाजातल्या लोकांना पाहिजे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला जो दिलेला संदेश आहे, विकास भी और विरासत भी, आमचा जो वारसा आहे तो वारसाही टिकला पाहिजे. आणि म्हणून आज आपले दैवत देवमोगरा माता, त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांचीही अतिशय सुंदर मंदिर आणि स्मारक ही तयार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. त्याही बद्दल मी आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो.